नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आज आपल्याला पुढच्या प्रकरणाला सुरुवात करायची आहे, ज्याचं नाव आहे परकीय भांडवल आणि विकास. बघा, भांडवल हा आर्थिक विकासाचा सर्वात महत्त्वाचा घटक असतो. त्यामुळे अल्पविकसित आणि विकसनशील देशांनी देशाचा जलद आर्थिक विकास साध्य करण्यासाठी आर्थिक नियोजनाचा स्वीकार केलेला आहे. तर बघा, परकीय भांडवल म्हणजे काय ते आपण आज अभ्यासणार आहोत. तर विदेशातील व्यक्ती, औद्योगिक कंपन्या, वित्तीय संस्था, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक यांचे देशातील भांडवल बाजारातील गुंतवणूक, तसेच दिलेली कर्जे, आर्थिक मदत, अनुदान, देणगी इत्यादी स्वरूपातील गुंतवणुकीला परकीय भांडवल किंवा परकीय गुंतवणूक असे म्हटले जाते. किंवा आपण असे देखील म्हणू शकतो की देशाच्या सीमारेषेच्या बाहेरून जे भांडवल उभारले जाते त्यास परकीय भांडवल किंवा विदेशी गुंतवणूक असे देखील म्हटले जाते. जे देश प्रगत आहेत किंवा विकसनशील देश म्हणून ओळखले जातात त्यांनी देखील विकासाच्या प्राथमिक अवस्थेत असताना परकीय भांडवलाची मदत ही घेतलेली आहे. भारतासारख्या विकसनशील देशाने आर्थिक विकास साध्य करण्यासाठी परकीय भांडवलाची मदत घेतलेली आहे. कारण भारतात देशांतर्गत भांडवलाची कमतरता असते, त्यामुळे आर्थिक विकास साध्य करण्यासाठी परकीय भांडवलाची आवश्यकता निर्माण होते. हे बघा, प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक किंवा प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक हा परकीय भांडवलाच्या प्रकारांमध्ये पहिला प्रकार आहे. प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक. बघा, परकीय भांडवलाचे जे प्रकार आहेत त्यामध्ये पहिला आहे प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक. यामध्ये बघा, भारतात प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीद्वारे परकीय भांडवल प्रवेश करते. विदेशी भांडवलदार व गुंतवणूक संस्था या अल्पविकसित व विकसनशील देशांमध्ये उद्योग संस्थांमध्ये गुंतवणूक करतात. परकीय गुंतवणूकदार कर्जरोखे खरेदी करतात, त्यामुळे आपल्या देशात ती प्रत्यक्ष गुंतवणूक होते, त्यामुळे त्याला प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक असे म्हटले जाते. त्यानंतर पुढचं आहे परकीय सहयोग. बघा, परकीय भांडवलदार व गुंतवणूक संस्था देशातील गुंतवणूकदारांच्या सहयोगाने संयुक्तपणे उद्योगाची उभारणी करतात आणि अशी गुंतवणूक विदेशी भांडवलदार, तसेच देशी भांडवलदार, विदेशी सरकार आणि देशातील सरकारकडून केली जाते. याला परकीय सहयोग असे म्हणतात. त्यानंतर सरकार अंतर्गत कर्जे. दुसऱ्या महायुद्धानंतर सरकार अंतर्गत कर्जे दिली व घेतली जात आहेत. त्यानंतर पुढचं आहे आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून कर्जे. दुसऱ्या महायुद्धानंतर आर्थिक सहकार्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक किंवा आंतरराष्ट्रीय पुनर्रचना व विकास बँक, आशियाई विकास बँक, आंतरराष्ट्रीय वित्तीय महामंडळ यासारख्या वित्तीय संस्था विदेशी भांडवल उभारणीसाठी मदत करत असतात. त्यानंतर पुढचं आहे बाह्य व्यापारी कर्ज उभारणी. बघा, भारतासारख्या विकसनशील देशाने अमेरिकेची आयात निर्यात बँक, जपानची आयात निर्यात बँक, इंग्लंड या देशांच्या भांडवल बाजारांमधून व्यापारी कर्जे ही घेतलेली आहेत. म्हणून व्यापारी कर्ज उभारणी हा परकीय भांडवल उभारणीचा एक महत्त्वाचा स्रोत मानला जातो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे आर्थिक विकासात परकीय भांडवलाची भूमिका. बघा, अल्पविकसित देशाच्या आर्थिक विकासामध्ये वाढती लोकसंख्या, बेकारी, दारिद्र्य, भांडवलाची टंचाई इत्यादींमुळे अडचणी निर्माण होतात. आर्थिक विकास साध्य करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरील भांडवल गुंतवणुकीची आवश्यकता असते आणि त्यामुळे विकासाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या देशांना परकीय भांडवलाची मदत ही घ्यावीच लागते. अल्पविकसित व विकसनशील देशांच्या आर्थिक विकासामध्ये परकीय भांडवलास असणारे महत्त्व आता आपल्याला अभ्यासायचे आहे. त्यामध्ये पहिलं आहे भांडवलाची टंचाई दूर करणे. अल्पविकसित व विकसनशील देशांचे राष्ट्रीय उत्पन्न तसेच दरडोई उत्पन्न देखील कमी असते आणि त्यामुळे लोकांची बचत क्षमता कमी असते. त्यामुळे भांडवल संचय देखील होत नाही. परिणामी भांडवल निर्मितीचा दर देखील कमी राहतो. प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक आणि सार्वजनिक विदेशी गुंतवणुकीमुळे देशांतर्गत भांडवलाची टंचाई दूर होऊन जलद गतीने आर्थिक विकास होण्यास मदत होते. त्यामुळे भांडवलाची टंचाई दूर करण्यासाठी परकीय भांडवल महत्त्वाची भूमिका बजावते.
त्यानंतर पायाभूत सुविधांची निर्मिती करणे. अल्पविकसित देशांना रस्ते, रेल्वे, पूल, वीज निर्मिती, पाणी पुरवठा, मोठ्या सिंचन प्रकल्पाच्या उभारणी, मोठ्या प्रमाणावरील या सर्व प्रकल्पांसाठी, या सर्व पायाभूत सोयीसुविधांच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात भांडवलाची आवश्यकता असते आणि या अशा सुविधा निर्माण करण्यासाठी दीर्घकालीन गुंतवणूक होणे देखील आवश्यक असते. त्यामुळे पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी परकीय भांडवलास महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यानंतर पायाभूत उद्योगांचा व सेवांचा विकास. कोणत्याही देशाच्या औद्योगिक व आर्थिक विकासासाठी लोहपोलाद उद्योग, सिमेंट उद्योग, वीज निर्मिती, रस्ते बांधणी, रेल्वे वाहतूक, हवाई वाहतूक व जलवाहतुकीचा विकास होणं आवश्यक असतं. विकसनशील देशांमध्ये भांडवलाची टंचाई असते आणि त्यामुळे पायाभूत क्षेत्रात गुंतवणुकीसाठी परकीय भांडवलाची देखील गरज असते. मग पायाभूत सुविधा जर देशामध्ये उपलब्ध झाल्या तर देशातील इतर उद्योग व क्षेत्रांचा विकास देखील जलद गतीने होण्यास मदत होते आणि जर पायाभूत उद्योगांचा व सेवांचा विकास जर झाला तर देशातील आर्थिक विकास देखील जलद होण्यासाठी मदत होते. त्यानंतर पुढचं आहे नैसर्गिक साधनसामग्रीचा पर्याप्त वापर. बघा, अल्पविकसित तसेच विकसनशील देशांमध्ये पुरेशी नैसर्गिक साधनसंपत्ती उपलब्ध असते, परंतु भांडवलाच्या टंचाईमुळे ती साधनसामग्री तशीच पडून राहते. परकीय भांडवलाच्या सहाय्याने देशातील विविध भागांमध्ये उपलब्ध असणारी जी साधनसामग्री असेल किंवा कच्चा माल आहे, त्या कच्च्या मालावर आधारित लहान मोठे उद्योग जर त्या ठिकाणी उभारले गेले तर नैसर्गिक साधनसामग्रीचा पर्याप्त वापर देखील होईल आणि रोजगाराची निर्मिती देखील होईल. त्या ठिकाणच्या लोकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराची उपलब्धता होईल व नैसर्गिक साधनसामग्रीचा देखील पर्याप्तपणे वापर हा केला जाईल. त्यामुळे परकीय भांडवल नैसर्गिक साधनसामग्रीचा पर्याप्त वापर करण्यासाठी देखील महत्त्वाची भूमिका बजावत असते. त्यानंतर मानवी संसाधनांचा विकास. बघा, मानवी संसाधनांचा विकास करण्यात देखील परकीय भांडवल महत्त्वाची भूमिका बजावत असते. जर मानवाला किंवा कोणत्याही व्यक्तीला जेव्हा जॉब मिळेल, त्यांना उत्पन्न प्राप्त होईल, तेव्हा त्या व्यक्तीचा आर्थिक सामाजिक विकास होऊ शकतो. त्यामुळे मानवी संसाधनांचा विकास करण्यात देखील परकीय भांडवल महत्त्वाची भूमिका बजावत असते. त्यानंतर आयात निर्यात व्यापारात वाढ. बघा, देशात जर विविध प्रकारच्या वस्तू आणि सेवांची निर्मिती होण्यासाठी जर मोठमोठे उद्योग, पायाभूत सोयीसुविधा निर्माण केल्या गेल्या, नवीन उद्योगांची स्थापना केली गेली तर त्या देशाचा आयात निर्यात व्यापार देखील मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यानंतर सरकारच्या उत्पन्नात वाढ. बघा, सरकारच्या उत्पन्नात देखील परकीय भांडवलामुळे मोठ्या प्रमाणात वाढ होते. कारण जेव्हा देशात नवीन उद्योगांची स्थापना होते तेव्हा सरकारला मिळणाऱ्या उत्पन्नात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. त्यामुळे सरकारच्या उत्पन्नात देखील परकीय भांडवलामुळे वाढ होते. तर बघा, अशा प्रकारे आपण आज परकीय भांडवल म्हणजे काय, तसेच परकीय भांडवलाचा देशाच्या विकासाशी काय संबंध आहे ते आपण अभ्यासले. परकीय भांडवलाचे प्रकार आपण अभ्यासले. त्यामध्ये प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक, परकीय सहयोग, सरकार अंतर्गत कर्जे, आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून कर्जे, बाह्य व्यापारी कर्ज उभारणी यासारखे परकीय भांडवलाचे प्रकार पडतात. त्यानंतर आर्थिक विकासात परकीय भांडवलाची भूमिका काय आहे ते आपण आज अभ्यासलं. भांडवलाची टंचाई दूर करणे, पायाभूत सुविधांची निर्मिती करणे, पायाभूत उद्योगांचा व सेवांचा विकास करणे, नैसर्गिक साधनसामग्रीचा पर्याप्त वापर करणे, मानवी संसाधनांचा विकास करणे, तसेच आयात निर्यात व्यापारात देखील परकीय भांडवलामुळे वाढ होते आणि त्या देशातील सरकारच्या उत्पन्नात देखील परकीय भांडवलामुळे मोठ्या प्रमाणात वाढ होण्यास मदत होत असते. यानंतरचा भाग आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरला बघूया.